नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 2 हा लेसन अभ्यासणार आहोत. बट धिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. परंतु हे फारच वाईट आहे असं आकाश म्हणाला. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ. परंतु ते कसं? व्हॉट कॅन वी डू. आपण काय करू शकतो? आस्क्ड सुनील. सुनीलनं विचारलं. शी वोंट बी हॅप्पी अनलेस वी ऑल डू वेल. आपण सर्वांनी चांगलं केल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाहीत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. तुला ते शक्य आहे असं वाटतं का? अँड देन सडनली इट क्लिक्ड. आणि नंतर मला ते अचानक सुचलं. यस आय सेड. होय मी म्हणाले. व्हाय नॉट. वी विल मेक इट पॉसिबल. का नाही, आपण ते शक्य करून दाखवू. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केलं तर आपण ते करू शकतो. राईट सेड आकाश. बरोबर आहे आकाश म्हणाला. लेट्स डू इट. चला ते आपण करूया. सो द नेक्स्ट डे. म्हणून दुसऱ्या दिवशी वी द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती नियोजन. आम्ही संपूर्ण वर्ग कृती नियोजनाविषयी चर्चा करायला एकत्रित बसलो. We all agreed that those who get good marks should help others. ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. या गोष्टीशी आम्ही सर्वजण सहमत झालो. दॅट इज ऑल व्हेरी वेल. हे सर्व फारच छान आहे सेड नियती. शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास. नियती म्हणाली ते बरोबरच, फार छानच आहे. ती आमच्या वर्गातली गणिताची जिनियस बुद्धिमान आहे. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणालाही आवड नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. त्यांना मी मदत करावी असं वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. सोली काय म्हणाली? सोली म्हणाली कदाचित तू जरा जास्तच हुकूमत दादागिरी गाजवणारी असावीस. सोलीनं सुचवलं. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. कोणाला अधिक वेळ बसून गणित करायला आवडेल? सेड निलेश. निलेश म्हणाला. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. सी व्हॉट आय मीन सेड नियती. मला काय म्हणायचं आहे हे लक्षात घ्या नियती म्हणाली. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. आणि तुम्ही दोघेही गणिताच्या वर्गाच्या खूपच मागे आहात. धिस विल नॉट डू सेड आकाश. हे चालणार नाही म्हणाले. आकाश म्हणाला. डू यू थिंक देसाई मॅम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स. देसाई मॅडमना नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असं तुम्हाला वाटतं का? यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि त्याचे नियम हे सुद्धा हा नियम तुम्ही पाळला पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट. आणि ते जे आणि त्यांनी पाळला नाही तर, तो नियम त्यांनी पाळला नाही तर. अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण खूप आहेत नियती म्हणाली.
आय हॅव ॲन आयडिया, माझ्याकडे एक कल्पना आहे. सेड सोली, सोली म्हणाली माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज आवर सर्च लाईट्स, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले सर्च लाईट म्हणजे शोध दीपक किंवा टिहळणी पथक म्हणून काम करू द्यावे. दे विल व्हिजिट अस ॲट होम, ते आपल्या घरी येऊन भेट देतील. टॉक टू अस एव्हरी डे, आपल्यासोबत दररोज बोलतील. टू सी दॅट वी स्टडी, आणि आपण अभ्यास करतो हे पाहण्यासाठी दर दिवशी आपल्याशी येऊन बोलतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेशने विचारलं. मग आम्हाला जर अडचणी आल्या तर मग काय? लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हु विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. आपण नियतीसारखे स्टडी गार्ड्स म्हणजे अभ्यासरक्षक सुद्धा आपण ठेवूया की जे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्प अस टू आउट ऑफ आवर डिफिकल्टीज, आपल्याला अडचणी सोडवण्यासाठी मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील म्हणाला ही कल्पना खूपच चांगली आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट, मग आपण प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड म्हणजे अभ्यासरक्षक ठेवूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SL म्हणजे सर्च लाईट अँड स्टडी गार्ड, शोधदीपक आणि SG म्हणजे अभ्यासरक्षक शोधून काढायला फार वेळ लागला नाही. वी पुट द POA प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिडिएटली, आम्ही कृती योजनेला ताबडतोब चालना दिली. वी डिड धिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट, आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील न करता हे सर्व केलं. गुपचूप आम्ही हे केलं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज, आणि मिसेस देसाईंना सरप्राईज म्हणजे आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. बट शी इज रिअली टू गुड, परंतु त्या खरोखरच खूप चाणाक्ष आहेत, हुशार आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक, त्यांनी एका आठवड्यात तो बदल त्यांनी हेरला. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत. शी सेड, देसाई मॅम म्हणाल्या, ती म्हणाली. नो वन इज युअर अब्सेंट, कोणीही कधीच गैरहजर राहत नाही. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स, प्रत्येकजण पाठ चालू असताना, धडा चालू असताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकत असतो. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज, आणि तुमच्या डोळ्यात मी एक वेगळाच भाव पाहत असते. समथिंग हॅज हॅपन्ड, काहीतरी घडलेलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर, म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावं लागलं. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड, त्या खूप प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग, तुम्ही खरोखरच अद्भुत आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज, किती सुंदर कल्पना आहे. सच डिटर्मिनेशन्स, काय ती जिद्द आहे. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स, आणि तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही, असं त्या म्हणाल्या. वी फेल्ट सो हॅपी वी वेअर ऑन क्लाउड 9, आम्हाला खूप आनंद झाला, अगदी परमोच्च आनंदात असल्यासारखं वाटलं. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली, अगदी नम्रपणे. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस, बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आणि खरोखरच ते
प्रामाणिकपणे, परंतु यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. यावेळी मिसेस देसाई जेव्हा प्रगतीपत्रके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदी होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. काहीही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी सांगितलीच पाहिजे. वी हॅड होप्ड दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्ही अपेक्षा केली होती. मेनी ऑफ अस डीड डू वेल, बट अल्स देअर विल स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स अँड सम हॅड इवन फेल्ड. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना फारच कमी गुण मिळाले होते आणि काही तर सम हॅड इवन फेल्ड, काही तर नापास झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. त्यामुळे आम्हा सर्वांना पराभूत किंवा नाउमेद झाल्यासारखे वाटू लागले. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर इट. नैनाला तिच्या प्रगतीपत्रकात मिळालेली लाल रेघ ती सहन करू शकली नाही. अँड कुडंट बिअर इट. आणि ती हुंदकी देऊ लागली. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. शी सॉब्ड. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. आणि मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे असं म्हणून ती हुंदकी देत रडू लागली. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि तिला मिठीत घेतलं. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केला नाही. लुक ॲट युअर कार्ड. तुझ्या प्रगतीपत्रकाकडे पहा, बघ. लास्ट टाइम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स अँड धिस टाइम इट्स 16. गेल्या वेळेस तुला विज्ञानामध्ये 50 पैकी फक्त 2 गुण मिळाले होते, परंतु आता यावेळी तुला 50 पैकी 16 गुण मिळालेले आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डिरेक्शन. आणि योग्य दिशेने सुरुवात केलेली आहे. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला खात्री आहे तू असंच चालू ठेवशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो. तुमचा प्रत्येकाचा सुद्धा मला अभिमान वाटतो. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट. नंतरच्या परीक्षेत काय घडले याचा अंदाज तुम्ही करू शकता काय? थँक्यू. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.